रंगपंचमी होळीच्या निमित्ताने विविध रंगांची जशी उधळण होते, त्यात लाल, हिरवा, पिवळा अनेक रंग असतात, त्याप्रमाणे आज गावकरी फाउंडेशननं इथे प्रत्येक जाती धर्मातले लोक एकत्र आणून रंगाची उधळण केली। याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हसत खेळत असेच रंग उधळीत आपण यापुढे जीवन जगूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। आज अंबई गावात आम्ही हिंदू मुस्लिम यांच्या एक गावकरी फाउंडेशन यांनी एक चांगला अत्यंत असा चांगला उपक्रम ठेवला आणि यांचा ह्या गावासाठी रंगपंचमी आणि इफ्तार पार्टीचे आयोजन केले। या अनुषंगाने या गावात सुख आणि शांती आणि सलोखा नांदावा यासाठी गावकरी फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। त्याबद्दल मी गावकरी फाउंडेशनचे आणि सर्व नागरिकांचे मनापूर्वक आभार मानतो। कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व धर्म समभाव, त्याचप्रमाणे होळीचा रंगाचा कार्यक्रम फार उत्साहानं प्रचंड जोरदार उत्साहात सर्व समाजाचे धर्माचे सर्व लोक इथे जमा झाले आणि पूर्ण गावातून प्रचंड अशी मिरवणूक काढण्यात आली शांततेनं। तिथे पत्रकार बंधू, गावाचे प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर मंडळी, कर्मचारी, इतर सर्व बंधू भावांना ते कार्यक्रम पार पाडण्यात आला। त्यानिमित्तानं सर्वांचे अभिनंदन, आभार। त्याचप्रमाणे गावकरी फाउंडेशन जे आहे यांनी हे उपक्रम राबवला आणि विशेष करून त्यांना महत्त्व आहे। मित्रांनो, सर्वांनी असाच कार्यक्रम राबवत राहावं, सलोखा निर्माण राहावं गावामध्ये। हिंदू मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला ह्याच शुभ प्रसंगी आणि हा सगळा सलोखा राखायचा आहे। त्यामुळे सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि भविष्यात असाच प्रतिसाद मिळावा आणि सर्व सलोख्याने नांदावे ही गावकरी फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतो आणि सर्वांनी ह्याचप्रमाणे सर्वांना एकत्र यात राहावं आणि चांगला सलोखा निर्माण करावा। धन्यवाद। सर्वप्रथम मी या ठिकाणी आपण सर्वांना एकमेकांना या ठिकाणी आपण आज जो रंगपंचमी होळी हा सण मोठ्या उत्साहात जसा साजरा होतो तसा अंबई गावकरी फाउंडेशनच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन रंगपंचमीचा रंग प्रत्येकाने एकमेकास लावून प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या आणि गावकरी फाउंडेशनने जो कार्यक्रम आयोजित केला त्याला आपण जो भरभरून असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व सर्वांना परत एकदा रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी संध्याकाळी जो आहे रमजान ईद निमित्त संध्याकाळचा 6:15 वाजेचा आता जो कार्यक्रम आहे इफ्तार पार्टीचा, तरी सर्वजण आता या ठिकाणी उपस्थित आहात। तरी स्थळ जेवण ग्रामपंचायत कार्यालय येथे इफ्तार पार्टी निमित्त संध्याकाळचा कार्यक्रम आहे। आपण सर्वांनी हिंदू मुस्लिम एकता सखोल ठेवून या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे अशी या सर्वांना विनंती करतो व थांबतो। या गावी रंगपंचमीचा सकाळी कार्यक्रम संपन्न केला आणि आयोजित केलं। त्या आयोजनात हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजांनी भरपूर असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी ते आभार। दुसरं, आता संध्याकाळी रमजानचा महिना पवित्र चालू असल्यामुळे आम्ही इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते। तर आमच्या सर्व गावकरी फाउंडेशनच्या मेंबरनी समजून हा कार्यक्रमासाठी योगदान दिला आणि गावातील सर्व लोकांनी प्रतिसाद दिला आणि झालेल्या घटनेला चपराक दिलेली आहे। तर ह्या झालेली घटना आहे अत्यंत निषेधार्थ होती, तर त्यासाठी आम्ही ह्या गावकरी फाउंडेशननं असा उपक्रम राबवून या झालेल्या घटनेला आम्ही अशी चपराक देण्याचा प्रयत्न केला आणि सगळे गावकरी त्याला प्रतिसाद दिला। त्याबद्दल मी गावकऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि असंच आम्ही आता ह्या गावात एकत्र प्रयत्न करणार आहोत आणि राहणार नाही, त्याबद्दल कोणतीही शंका नाही। हे बोलून मी 2 शब्द संपवतो। आम्ही गावामध्ये सकाळी रंगपंचमी निमित्त रॅली काढली होती। दोन्ही समाजाने हिंदू मुस्लिम भाविक सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करण्यात आला आणि संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही इफ्तार पार्टीचा
कार्यक्रम ठेवला होता त्यासाठी भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला आणि गावातील दोन्ही समाजाने एकत्रित येऊन गळा भेट घेतली आणि चांगले प्रतिसाद मिळाला त्याबद्दल फाउंडेशनच्या तर्फे सर्वांचे आभार मानले। कोरोना में वो उसमें बहुत सा काम किया है गाँवकारी फाउंडेशन ने। तो अभी जो एकता का जो प्रोग्राम रखे थे हिंदू मुसलमान एकता, सुबह होली का प्रोग्राम रखे जिसके अंदर काफी हिंदू लोग मुसलमान लोगों ने साथ मिलकर होली मनाई। और अभी जो है तो रोजा इफ्तारी का जो पार्टी का प्रोग्राम रखे उसके अंदर से बहुत सारे लोगों ने हिंदू मुसलमान बहुत एकता का बहुत अच्छा पैगाम गया हमारे गाँव से। और हमारा गाँव जो अंबे गाँव शांति अमन शांति वाला गाँव है और जिसके अंदर जो तो हिंदू को मुसलमान से, मुसलमान के हिंदू से काम है। हर चीज़ मिलजुल के हमारा वहाँ होते रहता है, कुछ भी प्रोग्राम हो, धार्मिक प्रोग्राम। तो ये गांव हमारा बहुत शांति का गांव है। तो मैं जो है तो गाँवकारी फाउंडेशन का और उसके अंदर सभी हमारे मेंबरों का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने ये निर्णय लिए और इसके अंदर हम इंशाल्लाह सक्सेस हो गए। अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो। मागेही कोरोनाच्या काळात पब्लिकसाठी भरपूर कार्य केलेले आहेत आणि आजच्या ह्या झालेल्या घटनेच्या निमित्ताने घटनेचा निषेध करून पुढील वाटचालीसाठी दोन्ही समाज हिंदू मुस्लिम एकत्र नांदावा यासाठी आम्ही आज सकाळी रंगपंचमीचा कार्यक्रम हा आयोजन केलं होतं आणि आज संध्याकाळी इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे। यात हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन सर्वांनी हा दोन्ही उपक्रम राबवलेले आहेत आणि याच्या पुढेही असेच उपक्रम राबवत राहू आणि लोकांना एकत्र गुण्या गोविंदाने नांदण्याचा सल्ला देऊ आणि आम्ही ते अंमलात आणू आणि लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढे असं घडणार नाही याची अशी गवाही दिलेली आहे। आणि मी अशी अपेक्षा करतो पब्लिककडनं सर्वांकडनं की याच्या पुढेही असंच नांदावं, सोपके नांदावं आणि सर्वांनी चांगलं राहावं ही विनंती।